काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, बऱ्याच दिवसानंतर मी आपल्या समोर माझ्या काका महाराज या चॅनलवर आलेलो आहे। बऱ्याच जणांची इच्छा होती की आपण एकदा लाईव्ह प्रोग्राम करावा आणि आपलं बोलणं आम्हाला ऐकायला मिळावं। सगळ्यांच्या इच्छेला मान देऊन मी आपल्या समोर बोलायला आलो आहे। तसं व्हॉट्सअपला मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगतो, बऱ्याच विवेचनातनं मी तुम्हाला अध्यात्माविषयी सांगतो, पण आज तुमच्या सगळ्यांच्या इच्छा खातर आलो आहे। म्हणून मी तुम्हाला गुरु या शब्दाविषयी सांगणार आहे। गुरुचरित्रामध्ये गुरु या शब्दाचं फार मोठा अर्थ आहे। गुरु सर्वस्व आहे। गुरुचरित्र सांगतं की गुरु रक्षी एखाद्याशी काही न करे काळ त्यासी, आणि गुरु कोपे एखाद्याशी रक्षण शके व्योमकेशी। एवढं गुरुमध्ये सामर्थ्य आहे की गुरुनी एखाद्याचं रक्षण केलं तर त्याचं काळ सुद्धा काही वाईट करू शकत नाही, आणि गुरु जर एखाद्यावर कोपला तर त्याचं रक्षण भगवान शिवही करू शकत नाही, असा त्याचा खरा शब्दशः अर्थ आहे। एवढी गुरुची महती आहे। गुरु म्हणजे काय, तर आम्ही गुरु म्हणजे जर व्यक्ती समजत असो तर तो आमचा दोष आहे। गुरु म्हणजे व्यक्ती नाही, तर गुरु म्हणजे तत्व, गुरु म्हणजे मंत्र, गुरु म्हणजे साधना। आपण सदैव साधक वृत्तीने मंत्राची साधना करणे किंवा कुठलीही साधना करणे म्हणजे ती खऱ्या अर्थाने गुरुपूजा होते। मी गुरुपौर्णिमेच्या आदल्या रात्री तुम्हाला विवेचन दिलं, त्यातही मी हेच सांगितलंय। गुरु हा सर्वस्व आहे। गुरु वाक्य प्रमाण। आता आम्हाला मंत्र सामर्थ्य किंवा मंत्राद्वारे हे सगळं चालतं, याचा जोपर्यंत अनुभव किंवा जोपर्यंत त्या मंत्राविषयी कळत नाही तोपर्यंत ज्या व्यक्तीने आम्हाला गुरुमंत्र दिला आहे ती व्यक्ती श्रेष्ठच आहे, त्याच्यानंतरही श्रेष्ठच आहे। पण आमचा गुरुमंत्राची ठराविक साधना परिपूर्ण झाल्यानंतर त्या मंत्राद्वारे आम्हाला काही दृष्टांत होतात, आम्हाला काही अनुभूती येते, म्हणजे आमचा तो मंत्र सिद्ध झालाय आणि तो आम्हाला मार्गक्रमण करायला भाग पाडतो। गुरु हा व्यक्ती नाही, हे जसं मी सांगितलं त्याच पद्धतीने गुरु जे जे म्या शिकलो, जिथून जिथून मला जे जे काही शिकता आलं, ज्याच्याकडनं जे जे काही घेता आलं, तो गुरुस्थानी आहे। अवधूतांनी 24 गुरु केले होते, बऱ्याच जणांना माहिती आहे, ते 24 गुरुही माहिती आहे। पण त्या प्रत्येकाची जर मीमांसा तुम्ही करायचा विचार केला तर त्या 24 गुरूंमधल्या प्रत्येकाकडनं काही ना काही घेण्यासारखं आहे। मधमाशी आहे, केरसुणी आहे, सूर्य आहे, वारा आहे, एवढंच काय
तर पिंगला नावाची वेश्या ही सुद्धा आहे. मग यांच्याकडनं घेण्यासारखं काय आहे? मग त्या तत्वाकरता ते गुरुस्थानी आहेत. माझा गुरु हा व्यसनी आहे किंवा काय आहे याकडे लक्ष नाही द्यायचं. तर त्याची मला जी विद्या प्रदान केली आहे, त्याचं जे तत्व आहे, जे मी शिकतोय, त्याकरता तो मला श्रेष्ठ आहे. गुरु हा ज्ञानी विद्वान असाच असावा असंही नाही. याकरता गुरुचरित्रामध्ये एक सुंदर कथा आहे. मी तुम्हाला आज त्या कथेविषयी सांगतो. एक राजकुमार, प्रत्येकाने गुरुचरित्र ज्यांनी ज्यांनी वाचलं असेल त्यांना ही कथा आठवेल. एक राजकुमार आहे, तो जंगलामध्ये शिकारीला गेला. त्याच्याबरोबर एक भिल्लाचा पोर पण होतं. शिकार करत असताना त्या जंगलात त्याला छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेलं शिवलिंग दिसलं. राजकुमाराने फक्त पाहिलं, पण त्या भिल्लाच्या मुलाला त्या शिवलिंगाविषयी आस्था निर्माण झाली. त्याला ते आवडलं. मग त्यांनी सांगितलं, महाराज हे लिंग मी घेऊ का? राजकुमाराने सांगितलं, घे, जा घेऊन. मग तो भिल्ल म्हणतो, पण याची पूजा कशी करायची, काय करायची हे मला काहीही माहित नाही. तर तुम्ही आता माझे गुरु व्हा आणि याच्या पूजेविषयी मला सांगा. आता राजकुमार हा गुरुस्थानी असणारा होता का? पण त्या राजकुमाराने त्याला सांगितलं, ही घरी जाऊन याची नित्य नियमाने पूजा कर. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेव, याला रोज चिता भस्माचा नैवेद्य दाखवायचा. त्यांनी मान्य केलं. शिकारीवरनं राजकुमार राजवाड्यात निघून गेला. भिल्ला आपल्या घरी गेला. नित्य नियमाने भिल्ल त्या शिवलिंगाची पूजा करू लागला. रोज त्याला नित्य नियमाने चिता भस्माचा नैवेद्य दाखवू लागला. एक दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या राजकुमाराला त्या भिल्ल कुमाराला चिता भस्म कुठेही मिळालं नाही. तो पंचक्रोशीत हिंडला, पंचक्रोशीतही त्याला चिता भस्म मिळालं नाही. त्यावेळेस तो भिल्ल अतिशय चिंताग्रस्त अवस्थेमध्ये बसला. त्यावेळेस त्याची पत्नी त्याला विचारते, काय झालं? तुम्ही एवढे चिंताग्रस्त बसलात, ते बसायचं कारण काय? त्यावेळेस तो भिल्ल म्हणतो, माझ्या सद्गुरूंची आज्ञा होती, माझ्या सद्गुरूंचं वाक्य होतं की रोज याला चिता भस्माचा नैवेद्य दाखव. आज मला चिता भस्म कुठेही मिळालं नाही. मी पंचक्रोशीत हिंडलो, पण कुठेही मला चिता भस्म मिळालं नाही. आणि आता माझं गुरुवाक्य खाली पडेल, गुरु आज्ञा मोडली जाईल. गुरुचरित्रामध्ये म्हणून स्पष्ट उल्लेख आहे, गुरुवाक्य प्रमाण. गुरुवाक्य जो न करी तो पडे रौरव घोरी. भिल्ल अतिशय चिंतेत आहे. बघितल्यानंतर त्याची पत्नी म्हणते, मग चिंता कशाला करता, मी देते तुम्हाला चिता भस्म. तो म्हणतो, काय? म्हणे, बघा हे आपलं मोठं घर आहे, एका खोलीमध्ये मला बंदिस्त करा, खोलीला आग लावून द्या, भस्म पडेल, ते चिता भस्म अर्पण करा. भिल्ल म्हणतो, हे कसं शक्य आहे? तू माझी पत्नी आहेस, तुझ्या आई वडिलांनी तुझं दान मला दिलेलं आहे, त्यांना मी शब्द दिलेला आहे की मी हिला त्रास होऊ देणार नाही, हिची काळजी घेईन. तो अनेक परीने तिला समजवायचा प्रयत्न करतो,
पण ती पण त्याला आपला पतिव्रता धर्म सांगते आणि ती पण त्याला अनेक पद्धतीने समजावते. शेवटी तिचं म्हणणं त्याला पटतं. तो घरामध्ये तिला ठेवतो, घराला आग लावतो, चिताभस्म तयार होतो, तो त्याचा नैवेद्य दाखवतो, ध्यान लावतो आणि ध्यानातनं बाहेर आल्यावर नेहमीप्रमाणे आपली पूजा झाल्यावर प्रसाद देण्याकरता म्हणून आपल्या पत्नीला बोलावतो. तर पत्नी साक्षात समोर उभी राहते, तो तिला प्रसाद तर देतो आणि मग भानावर येतो, म्हणतो अगं तू कशी काय, तुला तर मी दहन केलं होतं, अग्नीच्या स्वाधीन केलं होतं. ती म्हणते मला हे काही माहित नाही, मी खोलीमध्ये गेल्यानंतर पलंगावर पडले, मला गाढ निद्रा लागली, नंतर काय घडलं ते मला माहित नाही, तुमच्या आवाजाने मी जागे झाले. आता या ठिकाणी काय घडलं असेल तर त्या शिवलिंगातनं शिव बाहेर आले आणि शिवानी सांगितलं तुझी परीक्षा बघितली, गुरुवाक्य तू किती मानतोस, गुरु आज्ञेला किती मानतोस हे बघायचं होतं. अरे लिंगही मीच, अग्नीही मीच. आता राजकुमार हा गुरु नसताना सुद्धा त्याच्या वाक्याला गुरुवाक्य प्रमाण समजून भिल्लाची जी एकनिष्ठता होती म्हणजे गुरुवाक्य प्रमाण. आपण गुरुवाक्य किती पाळतो हा एक संशोधनाचाही विषय होऊ शकेल. असो, काकभूषणीचं सुद्धा तेच उदाहरण आहे. ज्या गुरुचा त्यांनी अवमान केला, शिव क्रोधिष्ठ झाल्यानंतर त्या गुरुनीच त्याला वाचवलं. कारण गुरु हा षडरिपूंच्या पलीकडे आहे, तत्वाला कुठलेही रिपू नाहीत, तत्वाला माया नाही, मोह नाही, क्रोध नाही. आसक्तीबद्दल मागे मी कैक वेळा बोललोय. निरासक्त कोण, जो मनापासून कुठल्याही गोष्टीची आसक्ती ठेवत नाही तो खरा निरासक्त, तो खरा विरक्त. बर आशा कसली, तर आशा अधिदैविकही असू नये, अधिभौतिकही असू नये आणि आध्यात्मिकही असू नये. की मी साधना करतोय, ती साधना माझी व्यवस्थित व्हावी ही पण एक आसक्ती आहे. तोही विरक्त होऊ शकत नाही. विरक्त होणं म्हणजे फक्त संन्यास दीक्षा घेणं किंवा संन्यास वेश धारण करणं हे विरक्तीचं लक्षण नाही. विरक्ती ही मनापासून पाहिजे, विरक्ती देहापासून नाही. विरक्ती मनातनं पाहिजे, देहाला विरक्ती नाही आहे. ज्याप्रमाणे कर्मसिद्धांत आहे, कर्मसिद्धांत हा देहाला नाही आहे, कर्मसिद्धांत मनाला आहे. देहाने तुम्ही काय कर्म करता त्याला कर्मसिद्धांत नाही आहे, पण मनाने तुम्ही जे काय कर्म कराल त्याला कर्मसिद्धांत आहे. आध्यात्मिकावर बोलण्यासारखं भरपूर आहे, म्हणजे कितीही वेळ बोलत राहिलं तरी तर त्या अपुरच आहे, त्याला पूर्णताच नाही आहे. ज्याप्रमाणे ज्ञान कोणीही, मागे मी एकदा असंच विवेचनात्मक सांगितलं होतं की या विश्वामध्ये कोणीही सिद्ध नाही. सिद्ध तेव्हा होतो जेव्हा त्याची सगळी साधना परिपूर्ण होते. आता साधनेला मर्यादाच नाही आहेत, म्हणजे ती पूर्ण होण्याचा प्रश्नच नाही आहे, ती अपूर्णच आहे. मग ती अपूर्ण असल्या कारणाने सिद्ध नाही. याचं सुंदर उदाहरण तुम्हाला फक्त सांगतो.
वासुदेवानंद सरस्वती ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला त्या दिवशी पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर उठले, स्नान झालं आणि संध्ये करता आचमनी करता हातामध्ये त्यांनी पाणी घेतलं. वयानुरूप त्यांचं शरीर थोडस गलित गात्र झालं होतं. हात थरथरत होते आणि त्यांच्या हातावर घेतलेलं पाणी खाली सांडलं. तेव्हा ते म्हणाले की भगवान दत्तात्रयांची इच्छा आहे की आज माझी साधना पूर्ण झाली. 24 वर्ष संन्यासाश्रम सांभाळलाय. त्याच्या आधीही दत्त साधना केली आहे, पण ते स्वतःची साधना परिपूर्ण झाले हे शेवटच्या क्षणापर्यंत मानायला तयार नव्हते. आम्ही आपलं 1-2 वर्ष 1-2 परिक्रमा 1-2 तीर्थयात्रा असं काही केलं की आमची साधना पूर्ण झाली. साधनेला अंत नाही आणि जोपर्यंत साधना संपत नाही तोपर्यंत सिद्ध होणं शक्य नाही. मी आता पुन्हा एकदा नव्याने या चॅनलवर तुम्हाला विवेचन द्यायला सुरू करणार आहे. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरनं तुम्हाला आध्यात्मिक अधिदैविक अशा अनेक कथा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगत जाईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी सांगणाऱ्या कथांमध्ये गुरुचरित्र आहे, नर्मदा परिक्रमा आहे, दत्त महात्म्य सुद्धा मी सांगेन, पण वेळ परत्वे सांगेन.